नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर जसं आता घराचं माझं काय ना काय हळूहळू एक एक सेटअप चालू आहे. तर तसंच किचनसाठी ना मी आज काही नवीन ऑर्गनायझर्स मागवलेत. कारण बऱ्याच गोष्टी म्हणजे जुन्या आपल्या बरण्या डब्या जे होतं जेवढं जसं होतं ना तसं मी सगळं ॲडजस्ट केलं. पण आता अजून काही गोष्टी हळूहळू आपल्याला लक्षात येतात. कसं आहे ना, सुरुवातीलाच डायरेक्ट आपण एकदम सगळं नवीन मागवलं आणि सगळं ॲडजस्ट करायला तर जुनं कुठे ठेवायचं, जुन्याचं काय करायचं हा प्रश्न उद्भवतो. तर म्हणून मी आधी काय केलं, सगळं जे जुनं माझ्याकडे बऱ्यापैकी होतं चांगलं तर ते सगळं सेट केलं. आणि त्यानंतर आता मला एक एक गोष्टी हळूहळू जशा सुचत आहेत की नाही इथे हे चेंज केले पाहिजे, तिथे ते चेंज केले पाहिजे. तर तसं मी डब्बे मागवले. जसे मागच्या वेळेला बघा कशा मी बरण्या मागवल्या होत्या, तर तशाच काहीशा बरण्या मागवल्यात. थोड्याशा वेगळ्या आहेत आणि कशासाठी मी यूज करणार आहे त्या तर ते पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. प्लस आणखीन बऱ्याचशा ताईंना किचनचा हा जो प्लॅटफॉर्म आहे हा खूप आवडला. तर ह्याला ना कॉर्ड्स म्हणतात या प्लॅटफॉर्मला. हा मार्बलचाच प्रकार असतो पण टोटली मार्बल नसतो हा आणि बऱ्यापैकी मजबूत असतो. पण ह्याला जेव्हा तुम्ही लावाल, आता खूप साऱ्या ताईंनी सांगितलं की आम्ही लावणार आहोत घरामध्ये, तर जेव्हा तुम्ही याला लावाल ना तर तेव्हा याच्या खाली एक जो आपला नॉर्मल कडप्पा येतो, साधा कडप्पा, तर तो त्याला मजबूतीसाठी नक्की लावा. कारण फक्त तुम्ही जर हा ओटा लावलात ना तर तुम्हाला हँडल खूप म्हणजे काळजीपूर्वक करावं लागेल. आणि तसाही हा व्हाईट आहे तर ह्याला काळजी घ्यावीच लागते. तर आणखीन एक मस्त गोष्ट मला ओट्यासाठी मिळाली. कारण एका ताईंची कमेंट होती की ताई या ओट्याला ना खूप स्क्रॅच येतात. बरोबर आहे ती गोष्ट, मी पण अनुभवली की जेव्हा आपण भांडी घासतो तर आपण ओट्यावरती ठेवून भांडी घासतो थोडीशी जोर लावून टोप वगैरे, तर त्या ह्याला ना खाली असे थोडे थोडे स्क्रॅच येतात आणि ते दिसतात. तर त्याच्यासाठी काय करायचं असं माझ्या डोक्यात चालू होतं. तर तेव्हा मला एक छान गोष्ट मिळाली आणि ती वर्क सुद्धा केली आहे. कसं आहे ना, जेव्हा घेतलं आणि डायरेक्ट मी तुमच्यासोबत शेअर करण्यापेक्षा मला असं वाटतं की मी यूज करू थोडंसं आणि त्यानंतर तुमच्यासोबत शेअर करू. तर म्हणून आज ते पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर पहिले मी बरण्या कुठल्या घेतल्यात, काय घेतल्यात, कशासाठी घेतल्यात त्या मी तुम्हाला दाखवते. तर किचनसाठी जे ऑर्गनायझर्स मी मागवले होते, म्हणजे ज्या बरण्या मी मागवल्या होत्या तर त्या ॲमेझॉनवरून मागवल्यात. बऱ्याचशा गोष्टी ॲमेझॉनवरूनच मी मागवते. चांगल्या असतात, कधी कधी काही प्रॉब्लेमही असू शकतो. तर हे जे बॉक्स पॅकिंग येतं ना त्यांचं, तर हे तुम्ही कधी लगेचच फेकून देऊ नका. म्हणजे पहिले वस्तू तुम्ही काढा, त्यानंतर यूज करा. 1-2 दिवस हे पॅकिंग असंच ठेवा. कारण ह्याच्यावरती बघा त्यांचे जे काही कोड्स वगैरे काही गोष्टी असतात, तर त्याच्यामुळे हे पॅकिंग लगेच कधी फेकून द्यायचं नाही. जर तुम्हाला वस्तू रिटर्न करायची असेल तर मग त्याचा खूप प्रॉब्लेम होतो. तर म्हणून बघा मी 2 प्रकारच्या बरण्या मागवल्यात. एक या गोल शेप मध्ये मला खूप आवडलं कारण याच्यामध्ये ना स्पेस खूप चांगला मिळतोय आपल्याला आतमध्ये. आणि मेन म्हणजे प्लास्टिकची जी क्वालिटी आहे ती चांगली आहे, BPA फ्री वगैरे बरंचसं काय काय त्यांनी त्याच्यामध्ये दिले होते स्पेसिफिकेशन मध्ये. तर मला चांगल्या वाटल्या बऱ्यापैकी. पहिली जी मी ब्रँड मागवला होता ना तो UB काहीतरी ब्रँड होता आणि हा ॲमेझॉनचा सोलिमो म्हणून ब्रँड आहे. पण दोघांमध्ये थोडासा डिफरन्स आहे. म्हणजे तो जे प्लास्टिक आहे ते चांगलं आहे पण त्याच्या वरचं जे झाकण आहे ना ते मला ह्याचं एवढं आवडलं नाही पहिल्यापेक्षा. तर पुढे मी ते तुम्हाला सांगेनच. तर ह्या सहाचा जो सेट आहे तो मी मागवला होता. कधी तुम्ही किचनमध्ये जेव्हा अशा प्रकारच्या बरण्या वगैरे असं काही मागवता तर तो पूर्ण 6चा जो सेट असतो ना तो मागवत जा. कारण मग 2 बरण्या वेगळ्या, 2 बरण्या वेगळ्या असं वेगवेगळं दिसण्यापेक्षा सलग जर तुम्ही एकाच प्रकारच्या बरण्या ठेवल्यात ना एकाच कप्प्यामध्ये तर ते दिसायलाही तितकं सुंदर दिसतं आणि तुम्हाला त्यामध्ये जे तुम्हाला बऱ्याचशा वस्तू एकाच प्रकारच्या ठेवायच्या आहेत तर त्या ठेवण्यासाठी सुद्धा अगदी सोपं पडतं. आता हे जे बॉक्स येतात ते या बॉक्स वरती पण सुद्धा आपला बघा ॲड्रेस, नाव, फोन नंबर या गोष्टी दिलेल्या असतात. तर म्हणून कधीही हे बॉक्स फेकण्याच्या आधी त्याच्यावरचे जे स्टिकर असतात ज्याच्यावरती आपले डिटेल्स दिलेले असतात ते कधीही काढून टाकायचे, चेक करायचे. त्याच्या आतमध्ये जे इनवॉइस आलेलं असतं ते इनवॉइस सुद्धा नंतर म्हणजे तुम्हाला समजा त्याचं काम झालंय तर ते फाडून तुम्ही व्यवस्थित फेकून द्या. कारण काय होतं ना, कधी कधी तुम्ही डायरेक्टली जर बॉक्स असेच टाकून दिले तर तुमच्या डिटेल्सचा कोणीही मिसयूज करू शकतो. तर ही बघा ही सेकंड जी बॉटल आहे
तर ही आहे सोलिमो प्लास्टिक स्टोरेज जार अँड कंटेनर सेट. मागच्या वेळेला मी जेव्हा असंच सांगितलं होतं ना, तर 1-2 ताईंनी त्याच्यावरती कमेंट केली होती की ताई नावही सांगत जा, हा काही प्रमोशनल व्हिडिओ नाहीये किंवा मी काही कुठली ॲडव्हर्टाईज करत नाहीये. ज्या गोष्टी मी माझ्यासाठी स्वतः परचेस करते माझ्या पैशांनी, त्याचेच रिव्ह्यू मी तुम्हाला प्रामाणिकपणे देते आहे. तर हे ना कंटेनर्स चांगले एअरटाईट असतात, BPA फ्री असतात. म्हणजे त्याच्यामध्ये जे जे दिलंय ना ते मी तुम्हाला सांगते. आणि याची जी पहिली ही मी मागवली होती ना बरणी, ती ही 1000 लिटरपेक्षा जास्त होती याची कॅपॅसिटी. आणि आता जी हे मागवल्यात बरण्या ह्या 900 ml च्या आहेत. म्हणजे थोडंसं प्रमाण इकडे तिकडे. आणि वरच्या ज्या गोल मी मागवल्यात त्या 800 ml च्या काहीतरी आहेत. म्हणजे अर्धा किलोपेक्षा जास्तीचं प्रमाण तुमचं ह्याच्यामध्ये आरामात व्यवस्थित मावेल. तर या वरच्या बघा ज्या छोट्या बरण्या होत्या ना, त्या मी इथून काढणार आहे. आणि हा जो सेक्शन आहे माझा इथला, तर हा पूर्ण कडधान्य म्हणजे आपलं ग्रॉसरी सेक्शन जो असतो ना, तो मी इथे करणार आहे. म्हणून मी आणि एक गोष्ट तुम्हाला सांगते की जेव्हाही तुम्ही बरण्या ऑर्डर करता, तर तुमच्या किचनमध्ये तुमच्या रॅकमध्ये साईज किती आहे अवेलेबल त्याच्या हिशोबानेच तुम्ही बरण्या ऑर्डर करा. तर हे बघा, हे मी बरण्या आता याच्यामध्येच वॉश करणार आहे. तर बऱ्याच ताईंनी विचारलं की ताई लिक्विड कुठलं यूज करते, आम्हाला पर्टिक्युलरली दाखव. मी दाखवत नव्हती कारण त्याच्यामुळे कसं ॲडव्हर्टाईज पण होऊन जाते. पण चला म्हटलं दाखवून देऊ. तर हे टाईडचं ना टॉप लोड मॅटिक असं हे लिक्विड असतं जे आपण मशीनसाठी वापरतो. तर माझं मशीनसाठी कमी यूज होतो आणि बाकी गोष्टींसाठीच त्याचा जास्त वापर होतो. पण खरंच खूप छान लिक्विड आहे. जेव्हाही अशा प्रकारच्या कंटेनर्स, बरण्या प्लास्टिकच्या वगैरे जेव्हा तुम्ही वॉश करता, तर तेव्हा स्कॉच ब्रशचा यूज कमी करा. जितका कमी करता येईल तितका कमी करा. त्यापेक्षा तुम्ही शॅम्पू किंवा हँडवॉश किंवा अशा प्रकारचा लिक्विडचा वापर केलात ना, या बरण्या अगदी सहज मस्त क्लीन होतात. आणि जेव्हा तुम्ही स्कॉच ब्रशचा यूज करता तर त्याच्यावरती रॅशेस येतात आणि त्याची जी नॅचरल शाईन पण असते ना, तर ती पण खराब होते. तर म्हणून आता मी सगळ्या बरण्या पहिले काढून घेतल्यात, पाणी याच्यामध्ये सिंकमध्ये जमा करून घेतलंय. तर मागे एका ताईंनी कमेंट केली होती की ही खूप जुनी गोष्ट आहे, म्हणजे सिंकमध्ये असं पाणी जमा करणं आणि त्याच्यामध्ये सगळं वॉश करणं वगैरे. तर मला माहिती आहे ताई, पण मी पहिल्यांदा जे यूज करते ना, तर ते मला चांगलं वाटतंय, काहीतरी वेगळं वाटतंय. आणि अशा बऱ्याचशा माझ्या मैत्रिणी ताई असतील की खरंच त्यांच्याकडे अशा प्रकारचे सिंक अवेलेबल नसतील सुद्धा. तर म्हणून त्यांच्यासाठी आणि मी स्वतःसाठी काही गोष्टी तुम्हाला दाखवते. तर हे भारी वाटलं आणि मला खूप आवडलं. माझा पहिला जो सिंक होता त्याला अशी फॅसिलिटी नव्हती की अशा प्रकारे पाणी त्याच्यामध्ये जमा करून आपण त्याच्यामध्येच वॉश करू शकतो. तर भाज्या वगैरे याच्यामध्ये मी वॉश करणार नाही, पण असं हे भांडी वगैरे असं अशा प्रकारे धुण्यासाठी खरंच खूप बेस्ट ऑप्शन आहे. तर फक्त विसळून घेतलं त्या पाण्यामधून लिक्विडच्या आणि त्यानंतर चांगल्या पाण्यामधून काढून घेतलं. तर या गोल साईजच्या ज्या बरण्या तुम्हाला दिसतायत ना, तर या मी स्पेशली कडधान्यांसाठी मागवल्या. कारण बघा, आपल्याकडे कडधान्य आपण जे आणतो, आता माझ्याकडे मी जे आणते ना ते अर्धा किलोचंच प्रमाण आणते. मला महिन्याभरात तेवढ्या खूप सफिशियंट होतात. पण त्यातही बऱ्याचदा काय होतं की आपण समजा अशा प्रकारे बरण्यांमध्ये नाही भरल्या, पॅकेट्समध्येच ठेवले, तर पॅकेट्स आपण ओपन करतो, थोडंसं कडधान्य काढतो, परत ते पॅकेट सील करतो, म्हणजे स्टॅपलर वगैरे लावून सील करतो आणि इतर पॅकेट सोबत ठेवतो. तर पूर्वी मी काय करायची, माझ्याकडे जो ॲल्युमिनियमचा मोठा डबा होता ना, त्याच्यामध्ये हे सगळे पॅकेट्स ठेवून द्यायचे. त्याने काय व्हायचं की समजा एखाद्या जरी पॅकेटमध्ये जे टोके किंवा किडे तयार होतात, एखाद्या पॅकेटमध्ये झाले ना, तर ते संपूर्ण डब्याभर पसरतात आणि तुमचं सगळे जिन्नस जे असतात ना ते खराब करतात. तर मग त्यातल्या अर्ध्यापेक्षा जास्त कडधान्य किंवा काय मग आपल्याला फेकून द्यावं लागतं. आणि कधी कधी तर काय होतं की छोटे छोटे जे पॅकेट्स असतात ते खाली असेच पडून जातात, म्हणजे वरती नवीन पॅकेट्स येतात आणि जुने पॅकेट्स खाली दाबले जातात. त्याच्यामुळे आपल्याला कळतही नाही की आहे किती, काय शिल्लक आहे, हे सुद्धा कधी कधी कळत नाही. तर म्हणून त्याच्यासाठी माझा आता विचार होता की नाही, आता कडधान्य थोडेच आणायचे,
पण अशा प्रकारे वेगवेगळ्या कंटेनर्समध्ये ते व्यवस्थित ठेवायचे, जेणेकरून ते आपल्याला दिसतील की कुठली गोष्ट किती अवेलेबल आहे. आणि पटकन समोर असलं ना तर आपली पटकन नजर जाते, आपण पटकन ते भिजतही टाकतो. नाहीतर मग बऱ्याचदा आपण रात्री ते भिजत टाकायला सुद्धा विसरतो. तर म्हणून मी मोजकेच माझे कडधान्य असतात, ते म्हणजे मटकी असते, त्यानंतर मूग असतात, चवळी असते, चणे मी वेगवेगळ्या प्रकारचे आणते, हिरवे चणे, ब्राऊन चणे, असे वेगवेगळ्या प्रकारचे चणे असतात. तर बघा, इथल्या ज्या वरच्या ज्या आता या बरण्या आहेत ना, या सगळ्या ज्या ड्रायफ्रुट्ससाठी मी छोट्या मागवल्या होत्या, तर त्या मी खाऊच्या सेक्शनच्या इथे शिफ्ट करणार आहे. आणि ज्या कडधान्यांच्या बरण्या आहेत त्या मी इथे वरती ठेवणार आहे. तर आता मी 6 ज्या बरण्या मागवल्यात त्या इथल्या साईजनुसारच मागवल्यात, की साईच्या साई बरणी इथे व्यवस्थित ॲडजस्ट होतील. पण याचा जो शेप आहे ना, तो असा गोलाकार शेप आहे, त्याच्यामुळे थोडीशी जास्त जागा घेता येते. तर म्हणून एक बरणी थोडीशी इथे ॲडजस्ट होत नव्हती. तर काही हरकत नाहीये, ती बरणी मागे ठेवायची आहे आणि 5 बरण्या इथे खूप छान व्यवस्थितरित्या ॲडजस्ट होतात. तर बघा, आपलं ग्रॉसरी सेक्शन किती परफेक्ट झालेलं आहे. म्हणजे जीही गोष्ट आपण घेतोय, ज्यासाठी आपण 4 पैसे खर्च करतोय, तर ती वस्तू फुलप्रूफ झाली पाहिजे. म्हणजे त्याचं जे ज्या कामासाठी ती घेतली ते काम पूर्ण झालं पाहिजे. आणि या सेक्शनकडे बघून आहे ना, मला खरंच खूप भारी वाटतंय. तुम्हाला कसं वाटलं? तुम्ही पण मला नक्की कमेंटमध्ये सांगाल. तर आता हे आपलं ग्रॉसरी सेक्शन कंप्लीट झालंय आणि त्यानंतर जो दुसरा खाऊचा सेक्शन आहे, तो मी तुम्हाला दाखवते की कसा सेट करते. तर बघा, हा आहे माझा खाऊचा सेक्शन आणि याच्यासाठी मी हे डबे मागवले. हे 900 ml चे आहेत, म्हणजे 1 लिटरला 100 मिलीलिटर कमी. तर म्हणजे किलो बघितलं तर 1 किलोचं प्रमाण सुद्धा त्याच्यामध्ये ॲडजस्ट होतं बऱ्यापैकी. तर खाऊचे जे काही प्रकार असतात ते काय आपण छोटे छोटे काही ना काही चिवडे म्हणा किंवा कधी लाडू म्हणा किंवा असं काही मुलांना काही असं स्नॅक्स थोडंसं आवडतं तर आपण आणतो. पण मग काय होतं ना, की मुलं थोडंसं खातात आणि मग ते उरलेले पॅकेट्स असेच ठेवून देतात. आता माझ्याकडे जे सील करायचे जे ऑप्शन्स आहेत, म्हणजे सील करायचे सुद्धा क्लिप्स येतात. ते क्लिप्स पण तुम्ही नक्की घेऊन ठेवा, कारण ते खूप कामात येतात आणि त्याने आपल्या आतली जे प्रोडक्ट्स असतात ना, ते एकदम फ्रेश राहतात. पण असं म्हटलं जातं की जे हे प्लास्टिक पॅकिंग येतं, म्हणजे जे तुम्ही जे डब्बे यूज करताय ते पण भले प्लास्टिकचे असले, पण त्याचं प्लास्टिक चांगलं आहे. आणि हे जे पॅकिंग येतं ह्याचं प्लास्टिक एवढं चांगलं नसतं. तर त्यामुळे जास्तीत जास्त दिवस ते त्या पॅकिंगमध्ये म्हणजे त्या प्लास्टिकमध्ये ठेवणं आपल्या आरोग्यासाठी योग्य नाहीये. तर म्हणून जे पण प्रोडक्ट्स आहेत ना, म्हणजे जे पण खायच्या वस्तू आहेत, तर त्या दिसल्या ना मुलांना पण, तर मुलं पटकन घेऊन ते खाऊ शकतात. किंवा मग कधी-कधी काय होतं, ते पण तसंच मागे ढकलून देतात आणि मग आपल्याला कळत नाही, म्हणजे त्यांनाही कळत नाही की काय आहे, काय नाही आहे. तर आता जे ड्रायफ्रुट्स होते, ते मी इथेच ड्रायफ्रुट्सचे डबे अरेंज केले. म्हणजे खाण्याच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, त्या इथेच समोरच राहतील. आणि बघा, एकदम मस्त सेट पण झालेत आपल्या बरण्या त्यावरती. तर चला, आता खायचं सध्या माझ्याकडे काय-काय आहे ते मी यामध्ये भरते. तर पहिले म्हणजे निष्ठाला थोडासा पास्ता आणला होता. मॅगी पास्ता मी पहिल्यापेक्षा खूप कमी केलंय तिचं प्रमाण. एखादा पॅकेट आणते, कारण शेवटी मुलं आहेत. मुलांना इतरांना बघून किंवा काय, आता त्यांचं वयच आहे तसं, की त्यांना त्या चटपटीत गोष्टी खाव्याशा वाटतात. तुम्ही घरचं जरी किती बनवलं तरी मुलांना ते थोडंसं खावंसं वाटतंच. तर त्याच्यामुळे एकदमच आपण त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये रोक नाही लावू शकत. तर हळू-हळू त्या गोष्टी बदलायच्या. तर मी तिला पहिले 4-4, 5-5 पॅकेट्स आणायची. पण आता बघा, मी तिला एकच पॅकेट आणते. एक पास्ताचं पॅकेट आणते आणि एक मॅगीचं पॅकेट आणते. मग मध्येच कधीतरी तिला अशी लहर येते तेव्हा ती पटकन बनवते आणि खाते. तर त्याच्यासाठी हे बघा, ह्या बॉटल्स म्हणजे तेवढ्याच साईजच्या मी घेतल्यात, की याच्यामध्ये खूप जास्त पण सामान नको राहिलं पाहिजे. मला असं वाटतं थोडक्यात थोडंसंच आणायचं, तेवढंच संपवायचं आणि नंतर लगेच दुसरं फ्रेश वापरायचं. तर हे मॅगीचं पॅकेट जे आहे ते मी याच्यामध्ये पूर्ण रिकामी केलं. बऱ्यापैकी बसलं, पूर्ण पॅकेट त्याच्यामध्ये ॲडजस्ट झालं. आणि हे आता त्याच्यामध्ये संपूर्ण पॅकेट रिकामी करून बघा, जे पॅकेट्स आहेत ते पॅकेट सगळे फेकून देणार. जेणेकरून डब्यामध्ये आपल्या सगळ्या गोष्टी अशा समोर मुलांना व्हिजिबल दिसतील,
किती आहे किती नाही आहे हे पण कळतं. कधी कधी असं वाटतं की अरे आहे ती गोष्ट, पण नंतर बघायला गेलं की ती संपलेली असते. असंही बहुतेक वेळा म्हणजे माझ्यासोबत तरी होतं. तुमच्यासोबत होतं की नाही ते पण तुम्ही मला सांगा. तर आता या बरण्या एक एक करून मी भरून ठेवते. आणि ही गोष्ट मी तुम्हाला सांगते, जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की तुमच्याकडे जो रॅक किंवा तुमच्याकडे किचनमध्ये जो स्पेस अवेलेबल आहे त्याच्या हिशोबाने बरण्या ऑर्डर करा. ऑनलाईन शॉपिंगमध्ये काय होतं ना, कधी-कधी तुम्हाला जी वस्तू जेवढी दिसते ती तेवढी कधी-कधी येत नाही. त्याच्यापेक्षा छोटी येऊ शकते, मोठी येऊ शकते. तर म्हणून तिथे स्पेसिफिक त्यांनी बघा साईज दिलेल्या असतात. तुम्ही थोडंसं त्याच्यामध्ये जे चित्र दिलेले असतात ना, त्यात थोडंसं पुढे स्क्रीन केलत ना, तर तिथे तिथे पर्टिक्युलर साईज दिलेली असते की ही बरणी एवढी सेंटीमीटर किंवा एवढ्या इंचाची आहे. तर मी परफेक्ट माझ्या बघा याचं माप घेतलं होतं आणि त्या मापाच्या हिशोबाने मी या बरण्या ऑर्डर केल्या होत्या. तर त्याच्यामुळे एकदम परफेक्ट साईज याची बसलेली आहे आणि खरंच त्या दिसायला पण त्यामुळे छान दिसतात. जर तुम्ही खूप मोठ्या, खूप छोट्या वगैरे ऑर्गनाइज केल्या तर त्या दिसायलाही तितक्या व्यवस्थित दिसणार नाही. तर आता आपला हा खाऊचा सेक्शन एकदम मस्त सेट झालाय. जे पण पॅकेट्स असतील ना, तर ते आपण बॅक साईडला ठेवून द्यायचे. म्हणजे जेव्हा ते भरायचे असतील तर तुम्ही प्रॉपर व्यवस्थित ते बरण्यांमध्ये भरून ठेवू शकता. तर अशा प्रकारे बघा जे जे डब्बे मी मागवले होते ते मस्त सेट झालेत. आणि हे कडधान्यांसाठी मागवले मी. आणि जे पण तुम्ही स्टोरेज बनवताय ना, स्टोरेज करताय, तर ते तुम्हाला पूर्ण विजिबल असेल, जर दिसत असेल व्यवस्थित तर खूप इझी पडतं ॲक्सेस करायला. पटकन संपलंय नाही संपलंय, किती बाकी आहे हे तुम्हाला माहिती राहतं. आणि जर हेच आपण स्टीलच्या डब्यांमध्ये भरून ठेवलं ना तर कळतही नाही. कधी कधी खूप सारे आपले कडधान्य वगैरे बघा वेस्ट जातात, कारण एकत्र आपण पिशव्या किंवा पुड्या तशाच बांधून ठेवतो. जे टोके वगैरे असतात तर ते लागतात आणि त्याच्यामुळे इतर कडधान्य सुद्धा खराब होतात. असं जर सेपरेट सेपरेट वेगवेगळ्या बरण्यांमध्ये ठेवलं तर तुम्ही थोडा वेळ त्यांना ऊन दाखवू शकता. जेव्हा तुम्हाला वाटतंय की काही खराब होतंय किंवा काय, थोडंसं ऊन दाखवू शकता, तीच बरणी काढून साफ करू शकता. काही संपलंय तर पटकन आपल्या नजरेत येतं की अरे हे संपलंय. तर त्यासाठी मला हे कडधान्यांसाठी ह्या ज्या बरण्या आधी मी मागवल्या होत्या ना, या खरं तर मी कडधान्यांच्या हिशोबानेच मागवल्या होत्या. पण नंतर विचार केला की एवढं 1 किलो एवढं मी आणून ठेवत नाही कडधान्य, कारण तेवढं लागत नाही. अर्धा किलो पर्यंत जरी आणलं तरी मला महिन्याला 1-1.5 महिना किंवा 2 महिने तरी भरपूर होऊन जातं. कारण आपल्या हिरव्या भाज्या, कडधान्य, डाळी असं सगळं करून करून होतात मला, म्हणजे भाज्या पुरतात बऱ्यापैकी. तर त्याच्यामुळे ह्या मी डाळींसाठी ठेवल्या, कारण डाळी आपल्याला जास्त लागतात. शेंगदाणे म्हणा, रवा मैदा म्हणा, सोयाबीन म्हणा, अशा ज्या गोष्टी आहेत की ज्या जास्तीच्या लागतात. ह्या 1 लिटरच्या भरण्या आहेत, 1 किलोच्या प्रमाणाच्या. आणि ह्या ज्या आहेत या 800 मिलीलिटर 800 मिलीलिटरच्या आहेत. आणि त्या ज्या दुसऱ्या दाखवल्या त्या सेम 800 मिलीलिटरच्याच आसपास आहेत. पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगते की ह्या ज्या बरण्या मी मागवल्या होत्या ना, ह्या आत्ता ज्या मी मागवल्या आहेत ना, या सोलिमो कंपनीच्या आहेत. म्हणजे ॲमेझॉनवरूनच मागवल्यात, पण सोलिमो ब्रँडच्या आहेत. ॲमेझॉनचं ब्रँड आहे. बरणी तशी छान आहे. हे जे प्लास्टिक आहे हे खूप जाड आहे, छान. पण जे फिटिंग आहे ना वरचं, ते थोडंसं मला आधीच्या पेक्षा म्हणजे ह्या बरण्यांपेक्षा थोडंसं लूज म्हणजे वाटतंय, थोडंसं, अगदी हलकं. हे बघा. आणि ही जी आधी मी मागवली होती ना, ही मी युबीची मागवली होती, ॲमेझॉनवरूनच मागवली होती. पण याचं कंपनी जी आहे ती युबी कंपनी आहे आणि ही मला याच्यापेक्षा बेटर वाटते. पण फक्त मला प्राइस वाईज थोडंसं ह्या थोड्या स्वस्त वाटल्या मला आणि या जराशा कॉस्टली वाटल्या. तर म्हणून मी या मागवून बघितल्या की कशा आहेत. बघा, अशा बरण्या आपण यूज करून तुम्ही एखाद वर्ष जरी यूज केलं तरी त्याचे पैसे पूर्ण वसूल होऊन जातात. आणि त्यानंतर तुम्ही चेंज केलं किंवा कोणाला तुम्ही देऊन टाकल्यात, दुसऱ्या नवीन बरण्या घेतल्यात. कारण कसं आहे ना, तेच तेच वापरण्यापेक्षा थोडंसं चेंज केलं आपण, किचनमध्ये पण थोडेसे बदल केले तर आपल्याला बघा घरात खूप फ्रेश वाटतं वातावरण. आपल्याला काम करायला सुद्धा उत्साह येतो. आणि ह्या कशा मी या टाईपच्या मागवल्या होत्या ना, तर म्हणून मी विचार केला की पूर्ण जे किचनमध्ये आता जे मी म्हणजे करते तर ते सगळं स्टोरेज मी अशा टाईपचंच करेन की ते एकंदर सगळं सेम दिसेल तर ते चांगलं दिसतं. नाही तर मग तुम्ही इथे वेगळे डबे, इथे वेगवेगळ्या बरण्या असं केलं ना तर ते दिसायला थोडंसं खराब दिसतं. तर असं माझं बरण्यांचं छान काम झालेलं आहे.
कोणाला हवे असतील त्याची लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, कमेंट सेक्शनमध्ये पण पिन करेन. तुम्हाला हवे असतील तर तुम्ही तिथून ऑर्डर करू शकता. त्यानंतर नेक्स्ट जी गोष्ट होती, खूप महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे की किचन ओट्याच्या बाबतीतली. सिंकच्या इथला एरिया जो असतो, जरी तुमचा ओटा व्हाईट जरी नसेल, पांढरा जरी ओटा नसेल, तरी ओट्याच्या इथे बघा जी प्लेट येते, म्हणजे आपली जी सिंकची प्लेट येते, त्याच्यामध्ये आपल्याला कधी कधी घासता स्वच्छ करता येत नाही. तर ही गोष्ट त्याच्यासाठी सुद्धा यूज होते. म्हणजे फक्त असं नाही की व्हाईट ओट्यासाठीच, तुमचा नॉर्मल ओटा जरी असेल ग्रेनाइट मार्बल वगैरे, तरीही तुम्ही त्याच्यासाठी सुद्धा वापरू शकता. खूप मस्त आहे. चला मी तुम्हाला दाखवते. तर हे जे काम आहे ना, हे तुम्हाला रात्रीच करावं लागेल, पण त्याचं एक स्पेसिफिक कारण मी तुम्हाला सांगते. कारण आपला किचन ओटा असतो तो रात्री त्याला शांतता मिळते, दिवसभर अजिबात शांतता मिळत नाही. बघा तुम्हाला स्क्रॅच दिसत आहेत का? ज्यांना चष्मा असेल त्यांनी प्लीज चष्मा लावूनच बघा, कारण दिसणार नाही. स्क्रॅच एकदम अगदी हलके आहेत. कॅमेरा कॅप्चर करतोय बघा, दिसत आहेत. तर मला तरी दिसत आहेत, म्हणजे तर तुम्हाला दिसल्या की नाही ते मला सांगा. तर अशा ह्या स्क्रॅच येतात जेव्हा आपण भांडं ठेवतो त्याच्यावरती, किंवा भांडं घासलं जातं तर त्याच्यावर लगेच स्क्रॅच येतात, आणि ते स्क्रॅच पुसून सुद्धा निघत नव्हते. तर म्हणून मी थोडंसं सर्चिंग केलं त्याच्यावर की काय करू शकतो. तर मला ही टेप त्याच्यामध्ये दिसली ॲमेझॉनवरतीच. पण त्यासाठी आहे ना, आपण आपला जो प्लॅटफॉर्म आहे तो एकदम थरोली क्लीन असला पाहिजे. म्हणजे 1 अंश सुद्धा पाण्याचा त्याच्यावर असला नाही पाहिजे, नाहीतर तुम्ही जे टेप चिटकवाल ना, तर तिथून खालून सगळे त्याला बबल्स निघतील आणि प्रॉपरली जशी पाहिजे तशी चिटकली जाणार नाही. तर म्हणून पूर्ण कोरडा केला. आणि ही बघा, ही जी टेप आहे ना, ह्याला ब्रेलविक ट्रान्सपरंट ॲक्रेलिक वॉटरप्रूफ सेल्फ ॲडेसिव्ह टेप असं म्हणजे त्याचं नाव आहे. ते मी तुम्हाला सांगते. किचन सिंक कॉर्नर लाईन जे असतात त्याच्यासाठी आहे स्पेशली, की जिथे पाणी कधी कधी जिथून लीक होतं, हे तर मी याच्यासाठी वापरते की ह्याच्यावर स्क्रॅच आहे. त्याचा वरचा जो भाग आहे हा ब्लूवाला, हा स्टार्टिंग पट्टीचा भाग आहे, तो मी कट करते. बघा कैचीने कट करताना सुद्धा एवढा त्याचा स्ट्रॉंग ॲडेसिव्ह आहे ना, की कैची सुद्धा चिटकते त्याच्यासोबत. तर इथे मी चिटकवते. आणि मला एक प्लस पॉईंट काय मिळाला माहिती आहे का, की जेवढं माझ्या ओट्याचं ते साईडच्या पट्टीचं माप आहे ना, तेवढंच ते पट्टीचं सुद्धा माप होतं. त्याच्यामुळे मला एक्स्ट्रा साईडने कटिंग वगैरे करण्याची गरज पडली नाही. तुम्हाला बघा कोणाकोणाच्या ओट्याच्या इथे असं कॉर्नर्स जे असतात ना, ते यूज करून करून तिथलं व्हाईट सिमेंट वगैरे निघतं आणि बऱ्याचदा लीक सुद्धा होतं. जेव्हा तुम्ही ओटा धुता तर ते पाणी खाली पडत असतं. तर त्या कॉर्नर्सला सुद्धा सील करण्यासाठी तुम्ही याचा खूप मस्त वापर करू शकता. अगदी स्ट्रॉंग ॲडेसिव्ह आहे, मी तुम्हाला सांगते चिटकवण्यावरून की अगदी स्ट्रॉंग ॲडेसिव्ह आहे. आणि बघा तुम्ही ओटा खराब सुद्धा दिसत नाही, कारण व्हाईट आहे, ट्रान्सपरंट आहे. व्हाईट नाही आहे, ट्रान्सपरंट आहे. माझा ओटा व्हाईट आहे, पण तुम्ही नॉर्मल दुसऱ्या कलरच्या ओट्यांवरती सुद्धा लावलत ना, तरीही अजिबात वाटणार नाही की तुम्ही एक्स्ट्रा काही लावलंय ओट्यावरती. आणि एक आपल्याला मस्त धीर मिळतो की बाबा माझा ओटा छान मस्त सेफ आहे, प्रोटेक्टेड आहे. तर हे असं चिटकवायचं आहे. चिटकवायला एकदम इझी आहे. तर मी ह्या एक साईडला पहिले चिटकवलं. त्यानंतर हा जो इकडचा पोर्शन आहे की इथे मी भांडी ठेवते आणि इथे भांडं ठेवून घासते, तर तिथेही खूप स्क्रॅच होत होते. आणि कधी कधी काय होतं ना, की आपण व्यवस्थित यूज करतो, केअरफुली वापर करतो, पण दुसरं कोणी व्यक्ती ते काम करत असेल तर ते तेवढ्याच काळजीने किंवा तेवढ्याच केअरफुली करेल असं नाहीये. तर त्याच्यामुळे एवढा छान ओटा लावलाय तर तो मला प्रोटेक्ट करणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. तर म्हणून ही टेप मला दिसली ॲमेझॉनवरती आणि खूप वर्थ आहे मला वाटतं. 300 रुपयाला काहीतरी मला ही टेप पडली. पूर्ण ते पॅकेट बघा येतं. आणि तुम्ही जरी 6 महिने जरी वापरलं, 6 महिन्यानंतर जरी तुम्ही चेंज करत राहिलात, तरी मला असं वाटतं की खरंच पैसे वसूल आहे ही गोष्ट. आणि जेव्हाही तुम्ही प्रोडक्ट्स एखादं घेता ना, तर तुम्ही प्रॉपर त्याचे रिव्ह्यूज बघा, कारण एका प्रोडक्ट्सचे खूप सारे प्रकार, खूप सारे वेगवेगळ्या कंपनीज त्याच्यामध्ये असतात. तर ज्याला स्टार चांगले दिलेले आहेत, ज्याला रिव्ह्यूज चांगले दिलेले आहेत, अशाच गोष्टी तुम्ही ऑर्डर करत जा. तर हे मी चिटकवलं व्यवस्थित. आणि हे साईडचा जो कॉर्नर होता ना, मी म्हटलं इथेही चिटकवते, आणि इथे अगदी बेस्ट चिटकलं हे मस्त, की म्हणजे वाटलंच नाही मला की ते काही लावलंय. आणि ओटा पण इतका मस्त असा शाईन करत होता ना, छान भारी वाटत होता एकदम.
तर ज्यांच्याकडे असा पर्टिक्युलरली व्हाईट ओटा आहे, ज्यांना असे काही प्रश्न आहेत की बाबा ओट्याला कसं प्रोटेक्ट करू, ओटा खूप स्क्रॅच येत आहेत किंवा खराब होतोय, तुम्ही हे नक्की ऑर्डर करून बघा. तुम्हाला सुद्धा पर्सनली आवडेल ही गोष्ट. तर माझं तरी खूप मोठं टेन्शन कमी झालं, कारण मला खूप दिवसांपासून डोक्यात हे चालू होतं की आता बाई लावलाय मी व्हाईट ओटा, पण आता काय करू, कसं त्याला प्रोटेक्ट करू. तर हे प्रोटेक्टर शीट खूप मस्त आहे ॲडेसिव्ह. ज्यांना पण हवं असेल ना तर तुम्ही नक्की. आणि इवन तुमचा ओटा लिकेज असेल किंवा बाथरूमचं जे बाथटब असतं किंवा कमोड्स असतात त्याच्या साईडला पण बघा, जे एकदम कॉर्नर्स असतात ते कधी कधी लिकेज होतात, तिथे सुद्धा तुम्ही हे अगदी बिनधास्त वापरू शकता. तर हे जेव्हा सुकलं होतं ना, पूर्ण ड्राय करून मी लावलं होतं. आणि आता बघा मी भांडी वगैरे स्वच्छ केली आहेत आणि त्यानंतर सुद्धा बघा मस्त असं व्यवस्थित चिटकतं, अगदी छान चिटकतं व्यवस्थित. तुम्ही इथून आतल्या बाजूने सुद्धा हे लावू शकता. मी फक्त इथेच लावलंय कारण इथे भांडी थोडीशी घासायला बरं पडतील, आणि ह्या साईडला लावलंय. म्हणजे इथे आपण भांडं ठेवतो कधी कधी तर स्क्रॅच येतात, इथे सुद्धा आपण भांडी ठेवली तर स्क्रॅच येतात, तर म्हणून मी इथे लावलंय. या साईडला नाही लावलं कारण इथे पाणी जमा होतं बऱ्यापैकी, तर ते पाणी क्लीन करायला लागतं, म्हणून मी तिथे नाही लावलं. आणि हे जे भांडं लावलंय ना, तर हे थोडं वेगळ्या पद्धतीने लावलंय. म्हणजे नॉर्मली कसं लावतात, भांड्याचं जे आतला जो एवढा पोर्शन असतो तो वरती ठेवतात, इथे असा बाहेर ठेवतात. तर मी तसं नाही केलं. भांड्याचा जो पोर्शन होता तो आतमध्येच ढकलून दिला, ह्याच्या आतमध्ये. त्याच्यामुळे कसं बघा दिसायला पण ते छान दिसतं. बाहेर अशी ती प्लेट दिसत नाही, सिल्वरवाली जी भांड्याची प्लेट असते, आणि भांडं एकंदर असं छान चौकोनी व्यवस्थित दिसतंय. तर तुम्ही जेव्हा असं सिंक लावाल ना, तर तेव्हा अशा प्रकारे तुम्ही सिंक लावून घ्या, जे दिसायला पण सुंदर दिसतं आणि तुम्हाला म्हणजे क्लीन करण्यासाठी सुद्धा खूप छान पडेल. तर असे किचनमध्ये काय काय नवीन छोट्या छोट्या गोष्टी आणून आपलं स्वयंपाकघर, आपलं घर आपल्याला खूप छान ठेवता येतं. आणि ह्याला ऑर्गनायझेशन सुद्धा म्हणतात, की तुमचं जेवढं ऑर्गनायझेशन प्रॉपर असेल, नीटनेटकं असेल, व्यवस्थित असेल, तेवढ्या गोष्टी तुम्हाला करायला खूप इझी पडतात. आणि फक्त आपणच नाही, आता मी हे सेक्शन असे केलेत की ह्या साईडला संपूर्ण डाळी किंवा कडधान्य किंवा या बाकीच्या गोष्टी, त्यानंतर त्या साईडचं जे सेक्शन आहे ते संपूर्ण मसाल्यांचं सेक्शन केलंय, या साईडला संपूर्ण हे खाऊचं सेक्शन केलंय, आणि ह्या साईडला तुम्हाला जे दिसतंय ते एक्स्ट्राचं सेक्शन आहे. म्हणजे जे पण काही एक्स्ट्रा छोटं मोठं सामान, रिकाम्या बरण्या वगैरे ज्या असतात त्या मी तिथे ठेवते, म्हणजे स्टोरेज पटकन मला काढता येतं जेव्हा पण मला बरणी लागेल. तर कसं कोणी दुसरा माणूस जरी तुमच्या घरात काम करत असेल किंवा घरातले इतर व्यक्ती जेव्हा तुमच्या किचनमध्ये काम करत असतील, तर त्यांना त्या गोष्टी पटकन मिळाव्या, असं नाही की खूप ठिकाणी मग ते शोधावं लागतं. तर त्यासाठी अशा प्रकारे तुम्ही व्यवस्थित ऑर्गनाईज केलंत ना, तर तुमचं किचन खूप मस्त, स्वयंपाकघर खूप छान राहील. आणि खरंच आहे, आपण दिवसातला बराचसा वेळ आपण आपल्या स्वयंपाकघरात घालवत असतो. जर तुमचं स्वयंपाकघरच असं छान प्रसन्न, मस्त, सुटसुटीत, नीटनेटकं असेल ना, बघा तुम्हाला किचनमध्ये काम करताना एकदम छान वाटेल. आणि जर अन्नपूर्णाच प्रसन्न असेल तर तुमचं जेवण सुद्धा खूप छानच होणार आहे, तुमचा स्वयंपाक पण खूप मस्तच होणार आहे. तर म्हणून या सगळ्या गोष्टींची काळजी घ्या. खर्च होतो, थोडासा खर्च होतो, पण थोडासा खर्च केल्याशिवाय आपल्याला कधीच कुठल्या चांगल्या गोष्टी मिळत नाहीत. सगळ्या गोष्टी त्याच गोष्टी जर आपण फक्त ठेवत राहिलो ना, तर त्याने कधी कधी तो वेगळेपणा येत नाही किंवा नवीनपणा येत नाही. तर म्हणून थोडंसं कधी कधी चेंज करायचं. जे आता तुम्ही खूप वापरलंय तर ते कधी कोणाला देऊनही टाका. ज्यांच्याकडे काहीच नाही आहे ते तरी त्या गोष्टी वापरतील. आणि जे खूप जुनं आहे, वडिलोपार्जित वगैरे आहे, तर ते आपण सांभाळून ठेवावं. पण खूपच काही गोष्टींमध्ये आपण अडकून नाही राहायचं. विशेषतः स्त्रियांना खूप सवय असते की खूप गोष्टी आपण नुसत्या अशाच ठेवतो की ज्याचा कधीच काही वापर करत नाही. तर असं करायचं नाही. ज्या गोष्टी तुम्हाला वाटतायत की आता ह्या चेंज केल्या पाहिजेत, तर त्या वेळोवेळी चेंज करा. आणि बघा, नवीन तुम्ही काही गोष्टी चेंज केल्यात ना घरामध्ये, तर त्याचे खूप चांगले परिणाम आपल्याला आपल्या आयुष्यात बघायला मिळतात. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.